स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. मनोमनी चाफेकरांच्या सांडलेल्या रक्ताचा टिळा लावून आणि लोकमान्यांना ही प्रार्थना करून आम्ही परतलो, तेव्हा माझ्या मनावरचं केवढं तरी ओझं हलकं झालं होतं. मला आता काळकर्ते परांजपे यांना जाऊन भेटायचं होतं, कारण त्यांनी चाफेकरांना उघड उघड देशभक्त असं संबोधलं होतं. माझ्या देवाचं मोठेपण त्यांनी उघड रीतीनं मान्य केलं होतं. देवाची गायलेली आरती भक्ताला नेहमीच प्रिय असते, म्हणून मी काळकर्त्यांच्या घराकडे धाव घेतली. पण मला ते भेटले नाहीत, कुठेतरी गावाला गेले होते. पुण्यातील घाटाघाटांमधून आणि हाटाहाटांमधून चाफेकरांची आरती सुरू असेल अशी माझ्या बालमनाची कल्पना होती. वेद हे स्वतः प्रमाण आहेत का परतः प्रमाण आहेत, अशी चर्चा मंडन मिश्रांच्या घरापाशी असलेल्या शुकसारिकांमध्ये चालत असे. मला वाटलं काळकर्त्यांच्या घरापाशी गेल्यावर चाफेकरांच्या आरतीचा उद्घोष आपल्या कानी पडेल. पण पुण्यात सारं सामसूम होतं. चाफेकरांचं नुसतं नाव देखील घ्यायला कोणी सिद्ध नव्हतं. क्रांतिकारकांच्या कार्याला अवहेलनेचा शाप मिळालेला असतो हे त्या दिवशी मला प्रथम समजलं. स्वातंत्र्याची भव्य इमारत उभी राहिली तरी त्या इमारतीच्या पायातील दगड अखेर अज्ञाताच्या आणि अवहेलनेच्या गर्तेतच गाडले जातात, या गोष्टीचं प्रत्यंतर मला अद्याप यायचं होतं. लोकमान्य टिळक येरवड्याच्या कारागृहात खितपत पडले होते आणि काळकर्ते कुठल्या तरी गावाला निघून गेले होते. पुण्यात राहिलं होतं काय? कर्जतचं लग्न आटपून आम्हाला भगूरला परत जाणं भागच होतं. त्या ठिकाणी भलतंच ताट आमच्यासाठी वाढून ठेवलं होतं. आमच्या साऱ्या घरावर संकटाचं सावट पसरलं. ध्यानीमनी नव्हत्या अशा गोष्टी भराभर घडत गेल्या. घरातील सोन्याचे दिवस सरले. सुखी दिवसांची ती सुवर्णपंखी पाखरं अचानक उडून गेली. त्यांच्या पंखांचा फडत्कार मात्र कानात एकसारखा घुमत राहिला. वाटत होतं, अरे काल ही सुवर्णपंखी पाखरं आपल्या अवतीभोवती वावरत होती आणि आज ती क्षितिजा पलीकडे निघून गेली आहेत. त्या दिवशी आमच्या घरावरच स्मशानकाळा पसरली होती. आमच्या घराभोवती मृत्यू घोंगावत होता. कोणत्या क्षणी तो कुणाचा घास घेईल याची शाश्वती उरली नव्हती. श्रावण महिन्यातील अमावस्येची ती रात्र होती, पण त्या रात्री श्रावणानं आषाढाचं रौद्र रूप धारण केलं होतं. आकाश जणू फाटलं होतं आणि धुवाधार पर्जन्यवृष्टीनं सारं भगूर गाव सडकून निघत होतं. डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही एवढा काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला होता. आणि त्या काळाकुट्ट अंधाराची भीषणता दिसावी म्हणूनच की काय, मधूनच विजा लवलवत होत्या आणि घनगर्जना होत होते. सारं वस्तू मात्र भेदरून थक्क उभं होतं. जणू आम्हाला भीषण भवितव्यतेची जाणीव करून देऊनच ती जलप्रलयी वृष्टी मध्यरात्रीच्या सुमारास थांबली. त्यावेळी अण्णांचं ओरडणं आम्हाला स्पष्ट ऐकू येत होतं. अण्णा ओरडत होते, अरे बाळ, अरे तात्या, कुणीतरी या रे आणि मला पाणी द्या रे. अण्णांना प्लेग झाला होता. प्लेगानं पछाडलेल्या रोग्याला पाणी द्यायचं नसतं. त्यातच अण्णांना वात झाला. ते अनावर झाले. आम्ही त्यांना माडीत कोंडून घातलं. बराच वेळ ते ओरडत राहिले, अरे कुणीतरी या रे, मला पाणी पाणी द्या रे. आम्ही कर्जतचं लग्न उरकून नाशिकला परतलो तेव्हा नाशिकला प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता. म्हणून आम्ही शाळा सोडून भगूरला आलो आणि भगूरलाही उंदीर पडू लागले. प्लेग अधिकाऱ्यांच्या छळाला घाबरून लोक पडलेले उंदीर लपवू लागले. पण त्यामुळे प्लेग थोडाच लपणार होता. दर दिवशी एक एक घरटं लागू लागलं. लगेच सरकारी अधिकारी येत सारं घरदार धुवून काढत, घराची कौलं उसकटून टाकत, सामानाची आणि धनधान्याची फेकाफेक आणि लुटालूट करीत. प्लेगानं मेलेल्या माणसाच्या प्रेतामागोमाग रडारड करणाऱ्या बायकापोरांनाही घरातून हाकून देत त्यांना रानात पाठवण्यात येई. पण त्यांना झोपड्या बांधून देण्याचं काम सरकारचं नसे. त्यामुळे घरादाराला मुकलेली ही दुर्दैवी माणसं रानोमाळ भटकत राहत आणि जीव जगेपर्यंत जगत किंवा रानोरानी भटकताना प्लेगानं पछाडून मरून जात.
आज गवंड्याचं घर लागलं, उद्या कुंभाराचं, परवा सुताराचं, अशा तऱ्हेनं वणव्यासारखा प्लेग पसरला. आमच्या शेजारच्या गवंड्याच्या घरातील कर्ता पुरुष प्लेगानं लागला. त्या दिवशी माझ्या मनात अशुभ विचारांची गर्दी करून सोडली. मनात एकापाठोपाठ एक अशुभ विचार येऊ लागले. प्लेगानं पछाडलेले अण्णा मला दिसू लागले, मग बाबा, नंतर बाळ आणि सरते शेवटी माझी प्रिय वहिनी. माझ्या घरातील या साऱ्या प्रेमळ माणसांची चिता पेटलेली मला दिसू लागली. मग ती चिता विझली आणि एकदम झालेल्या अंधारातून वीज चमकावी तशी माझी मलाच चिता पेटलेली दिसू लागली. मी प्लेगानं पछाडलो होतो, मृत्युमुखी पडलो होतो आणि चितेवर चढलो होतो. पण जसा चितेवर चढलो तसाच त्या चितेवरून खाली उतरलो. माझ्या मनाचा काय चमत्कारिक मनोधर्म आहे बघा. माझीच चिता पेटलेली मी पाहिली आणि ती विझलेली देखील. या प्लेगाच्या दिवसात मृत्यू मला एखाद्या खेळगड्यासारखा वाटू लागला आणि माझ्या भावीकालीन क्रांतिकारी आयुष्यात तो तसाच वाटत राहिला. त्यावेळी मृत्यू माझा सखा बनला, तो कायमचाच. बघता बघता आमचा तो शेजारी मरून गेला. मृत्यूच्या पूर्वी कणताना आणि विवळताना मी त्याला पाहिलं होतं. त्याची घरघर अगदी शेजारून ऐकली होती आणि त्याचा मृत्यूही न भीता सवरता बघितला. अण्णा त्याच्या समाचाराला जाऊ लागले तेव्हा मात्र मी त्यांना अडवलं. अगदी त्यांची वाट अडवून उभा राहिलो. माझे चिमुकले हात दूर सारून ते गंभीरपणाने म्हणाले, अरे, असं भिवून का चालतं? शेजार धर्माला जागलं पाहिजे. थांब, त्याला पाहून येतो. टाळू म्हणून मृत्यू टळतो थोडाच. का कुणास ठाऊक, त्याच वेळी मी मनाशी एकदम बोलून गेलो आणि यावा म्हणून मृत्यू येतो थोडाच. अण्णा शेजारच्याच्या समाचाराला गेले, पण अण्णा आपल्या समाचाराला आले आहेत हे कळण्यापूर्वीच मृत्यूनं त्याला ओढून नेलं होतं. कुणी समाचाराला येणार आहे म्हणून मृत्यू थांबतो थोडाच. घटका भरली की माणसाला जावंच लागतं. आणि एके दिवशी आमच्या चाळीतलं राणू शिंप्याचं घर लागलं. अवघ्या आठवड्याभरापूर्वी या 5-25 माणसांच्या गोकुळात आनंद गजबजला होता. त्याच घरावर प्लेगची धाड पडली आणि त्याही घराचं स्मशान झालं. ती रात्र आजही मला चांगली आठवते. अमावस्या अगदी जवळ येऊन ठेपली होती. रात्री अंधेऱ्या होत्या. राणू शिंप्याचं घर लागलेलं कळताच सरकारी अधिकाऱ्यांनी ते घर रातोरात खाली केलं. त्या अंधाऱ्या रात्री ते घर एखाद्या भूतासारखं दिसत होतं. आत कुठे मनुष्य नाही, दिवा नाही, घराची कौलं उखडलेली, जणू उद्ध्वस्त परिस्थितीचं प्रतीकच. दाराला अडसर नाही, खिडक्या सताड उघड्या, घुबडांचा आवाज एकसारखा कानावर पडत होता. त्या ओसाड घरावरून कुणाचा तरी समाचार घेऊन अण्णा रात्रीच्या वेळी परत येत होते. अंधाऱ्या रात्री त्यांना रस्त्यावरचा खड्डा दिसला नाही. भोवतालच्या भयानतेमुळे मन घाबरलेलं होतं. त्यांचा पाय खड्ड्यात गेला आणि मुरगळला. लंगडतच अण्णा घरी आले. मी आणि वहिनींनी मुरगळलेल्या पायावरती लेप लावला. अण्णा घरी येईपर्यंत बाळ वहिनीजवळ झोपला होता. आई गेल्यापासून तो रोज रात्री अण्णांच्या जवळ झोपत असे. अण्णा आता त्याला माडीवर घेऊन जातील म्हणून मी वाट बघत बसलो. माडीवर गेल्यावर अण्णांनी मला हाक मारली आणि त्यांनी मला एकदम जवळ घेतलं. आई गेल्यानंतर एवढ्या प्रेमानं, एवढ्या उमाळ्यानं, एवढ्या आवेगानं त्यांनी मला प्रथमच जवळ घेतलं होतं. मला जवळ घेऊन ते एकदम दबलेल्या आवाजात रडू लागले. रडता रडता म्हणाले, बाळा रे, काय सांगू तुला, मलाच प्लेग झालाय. आता माझ्या या आई वेगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचं कसं रे होणार? मला विश्व आठवलं, पण माझं मन मुळात धीराचं. प्रसंगी तर ते वज्रासारखं कठोर होतं आणि आलेल्या संकटावर घणाघात घालायला सिद्ध होतं. अण्णांना प्लेगानं घेरलं होतं. आमच्या घरावर प्लेगानं आपली तप्त मुद्रा ठोकली होती. अण्णांना अंड्यांचे लेप लावले, जळवा लावल्या. मला माहीत होते ते आणि लोकांनी सांगितले ते सारे उपचार केले. अण्णांचा हा आजार बाहेर कळू द्यायचा नव्हता, नाहीतर सरकारी अधिकाऱ्यांनी आमचं सारं घर धुतलं असतं. एके दिवशी दुपारी अण्णांचा गोळा चांगलाच फुगला. उताराचं लक्षण काही केल्या दिसेना. वहिनींनी गडबडीनं कसा तरी स्वयंपाक केला. मी जेवून घेतलं. बाळानंही कसे तरी 2 घास खाल्ले. अण्णांचं जास्ती झालं. मी परसदारी कसलं तरी औषध करीत बसलो होतो आणि बाहेरच्या दाराशी बाळाला राखण करायला सांगून ठेवलं होतं. घरातील प्लेगाची वार्ता बाहेर फुटू द्यायची नव्हती. थोड्याच वेळात बाळ आत आला. मी त्याला थोडं दटावून विचारलं, का रे, पहारा सोडून का आलास? बाहेर कुणी आलं तर?
तो रडकुंडीला आलेला दिसला. मला वाटलं अण्णांसाठी बिचारा खदखदत असेल. अजूनही तो खाली मान घालून उभा होता. मी त्याला प्रेमळपणाने विचारलं, बाळ, काय रे झालं? तो रडकुंडीला येऊन म्हणाला, तात्या, रागवू नकोस हं. अण्णांना वाईट वाटेल म्हणून सांगितलं नाही, पण माझ्या जांघेत फार दुखायला लागलंय रे. असं म्हणून तो रडू लागला. मला कल्पांत आठवला. मी घाबरलो आहे असं बाळाला मुळीच दाखवलं नाही. उलट त्यालाच म्हणालो, घाबरू नकोस, मी औषध लावतो हं तुला. मग मी अण्णांची शुश्रूषा करू लागलो आणि वहिनी बाळाची काळजी घेऊ लागलो. परंतु दोघांचंही दुखणं विकोपाला जाऊ लागलं. रात्री तर दोघंही कणू लागले. दोघांनाही पाण्याचा शोष पडू लागला. प्लेगात पाण्याचा शोष पडला तरी पाणी द्यायचं नसतं. त्या दोघांनाही आम्ही पाणी दिलं नाही. अण्णांचा शोष वाढत चालला आणि त्यांनी पाण्याचा धोशा घेतला. मी काही केलं त्यांना पाणी देईना. पाणी पाणी करतानाच त्यांना वाताचा झटका आला. मी पाणी देईना म्हणून ते माझ्या अंगावर धावून येऊ लागले. मला आवरेनासे झाले. शेवटी पाणी देतोस की नाही असं ओरडून ते माझ्या अंगावर धावून आले. तेव्हा दिव्याला त्यांचा धक्का लागला आणि दिवा धाडकन खाली पडून विझला. दिवा पडणं हा अपशकुन असतो हा विचारही माझ्या मनात आला नाही. मी धाडधाड जिना उतरून खाली आलो आणि अण्णा अंधारातच दाराशी येऊन पडले. मी पुन्हा माडीवर जाऊन दार लावून त्यांना कोंडून घातलं. त्यांचा वात अनावर झाला होता. त्यांना आवरणं शक्य नव्हतं. दाराशी पडलेल्या अण्णांचा आवाज आमच्या कानावर येत होता. अरे अरे, कुणीतरी या रे, मला पाणी प्यायला द्या रे. आम्ही आमचं मन घट्ट करून घेतलं होतं. इकडे बाळही विव्हळत पडला होता. मी त्याला समजावून सांगत होतो, बाळ, रडू नकोस बरं, अण्णांना त्रास होईल ना. त्या धाकानं ते पोर शांत पडून राहिलं. अखेरीस वातानं झपाटलं आणि ते बेशुद्ध पडलं. तो सारा प्रसंग पाहून वहिनींच्या डोळ्याचं पाणी खळेना. बिचारी रडली. मध्यरात्री पाऊस थांबला आणि अमावस्येच्या रात्रीचं नक्षत्रांनी दाटलेलं आकाश स्वच्छ दिसू लागलं. अंधाऱ्या रात्री आकाशीच्या अवकाशात असंख्य नक्षत्रांची शोभा बघत बसण्यात मला एरवी कोण मौज वाटायची. आजही ती वाटते. बघता बघता ती नक्षत्र माझ्याशी गुणगुंजन करू लागत. कित्येक वेळा मला प्रतिभेचं स्फुरण चढतं ते याच नक्षत्रांकडे बघून. बहुधा प्रतिभेच्या तेजामुळेच प्रतिभेची तुलना भासवानाशी केली जाते. परंतु मला मात्र प्रतिभेचा साक्षात्कार घडतो तो या अंधाऱ्या रात्रीच्या आकाशीची नक्षत्र शोभा बघूनच. त्या रात्रीही मी असाच अंधाऱ्या रात्रीची आकाशीची नक्षत्रांची शोभा बघत बसलो होतो. माझ्या मनात नाही ते विचार येत होते. त्या अंधारातून संकटांची सावली माझ्याकडे धावून येत आहे असा भास मला होत होता. पाऊस थांबला होता. सारं शांत झालं होतं. मधूनच एक घुबड चमत्कारिक आवाजात ओरडलं आणि मग पुन्हा सारी सामसूम झाली. बाळ ग्लानी येऊन पडला होता आणि अरे, कुणीतरी या रे, मला पाणी द्या रे, असा अण्णांचा येणारा आक्रोशही बंद झाला होता. माझ्या कानावर एकदम आवाज आला, भाऊजी, ही मायावती कोण आहे हो? वहिनी मला दबक्या आवाजात विचारत होती. सारा प्रकार एकदम माझ्या ध्यानात आला. बाबानं मायावतीला जाण्याचं वेड घेतलं होतं. 19व्या शतकाच्या अखेरीस हिंदू धर्माची ध्वजा जगभर फडकावून स्वामी विवेकानंद मायदेशी परतले होते. समाधीपदाचा आत्मानुभव घेतलेले महान राजयोगी अशी त्यांची सिद्धता होती. त्यासाठी स्वामीजी मायावतीला ठाण मांडून बसले होते. बाबाला ही सुवार्थ समजली आणि ती वार्ता समजल्यापासून त्याचं मन तळमळू लागलं. योगसाधना करून जीवाशिवाची भेट घडवून आणावी यासाठी त्याचं मन व्याकुळ झालं. त्याला क्षणाचाही धीर धरवेना. त्याला एकदम वैराग्य प्राप्त झालं. कौटुंबिक कर्तव्य त्याला तुच्छ वाटू लागलं. राजकीय क्रांतीची कल्पना मृगजळासारखी भासू लागली. दृश्य जगतावरून त्याचं मन पार उडालं. ऐहिक संसार त्याला असार वाटू लागला. मोक्ष हाच सत्य आहे आणि योगसाधना करून त्या मोक्षाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे असं त्याच्या मनानं घेतलं. घर सोडून मायावतीला जाण्याचा बेत त्यानं आपल्या मनाशी पक्का केला.
शके 1821च्या भाद्रपद एकादशीला घर सोडण्याचं त्यानं ठरवलं, परंतु योगायोग वेगळाच होता. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.